पूर्व तयारी न करता फक्त 1 वाटी रव्यापासून झटपट आणि चविष्ट हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा. सकाळच्या नाश्त्याला घाई गडबडीमध्ये काय बनवावं ते सुचत नसेल ना, तर हा नाश्ता फक्त तुमच्यासाठी. त्यासाठी काय करायचं, इथे मी बरोबर 1 वाटी रवा घेतलाय. त्याच वाटीने अर्धी वाटी दही घालायचंय. नंतर त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून हिसळून यामध्ये घालायचंय आणि मिक्सर मध्ये अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. नंतर ही पेस्ट आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची. आता यामध्ये 3 चमचे तेल, अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालून याला व्यवस्थित फेटून घ्यायचे. 1 ते 2 मिनिटं चांगलं फेटून झालं की असं आपल्या इथे बॅटर तयार झाले. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला बॅटर घालायचं ना, त्या भांड्याला चांगलं तेल ग्रीस करून घ्यायचं. आता बॅटर मध्ये इनो घालून यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि चमच्याने याला चांगलं फेटून घ्यायचंय. आता हे बॅटर आहे ना आपल्याला तेल ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये घालायचंय. आता याला थोडं टॅप करायचं आणि 10 मिनिटांसाठी मध्यम गॅसवरती वाफवून घ्यायचंय. तोपर्यंत आपण हिरवी चटणी बनवून घेऊयात. त्यासाठी काय करायचं, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 इंचभर अद्रक, 2-3 लसणाच्या पाकळ्या, फ्रेश पुदिना, अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा साखर घालायची. आता याची मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आणि आपली इथे हिरवी चटणी तयार झाली. आता 10 मिनिटांनंतर आपल्या इथे नाश्ता वाफवून झालेला आहे. आता याला थोडंसं थंड करून घ्यायचं आणि मी दाखवते अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचंय. असं त्रिकोणी आकारात कट करून घ्यायचं. आता यातलं एक पीस मी तुम्हाला इथे काढून दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकता किती स्पॉन्जी आणि जाळीदार झालेला आहे आणि हाताने दाबला तरी इतका सॉफ्ट झालेला आहे. तुम्ही याला असंही चटणी सोबत खाऊ शकताय, पण थोडं चटकदार लागण्यासाठी काय करायचं, एका पॅन मध्ये थोडंसं तेल घालायचं आणि थोडेसे जिरे घालायचे आणि थोडासा सांबार मसाला घालून याला परतून घ्यायचंय. असं उलट पालट करत याला परतून घेतलं की लगेच काढून घ्यायचंय. आता मस्त असा आपला इथे नाश्ता बनवून तयार झालाय. संपूर्ण डिटेल मध्ये जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल ना, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.